आम्ही एकत्र राहू, आम्ही लढू आणि हे अनेक वर्षानं मिळालेलं आमचं आरक्षण आम्ही निश्चितपणे टिकवल्याशिवाय राहणार नाही. पण पुन्हा एकदा हात जोडून सांगतो, राज्यातल्या आमच्या सर्व तरुण ओबीसी लेकरांना बाबांनो, कोणीही हा मार्ग जे आहे बलिदानाचा, आत्मबलिदानाचा, आत्महत्येचा मार्ग कोणीही चोखाळू नका. राज्यात देशात अजून लोकशाही आहे आणि त्या लोकशाही मार्गाने आपण आपलं आरक्षण टिकवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला किती असू देत, दादागिरी असू दे, काही करा, पण आपण कुटुंब सांभाळायचं. रस्त्यावर टाकू नका रे त्या कुटुंबाला. आणि तुम्हाला गावकऱ्यांना सांगतो, या कुटुंबावर लक्ष ठेवा बाबा. काय असलं तर आम्हाला सांग. त्याच्या लेकरा बाळाचे शिक्षण आपण करूया. जेवढं काही तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा. काय काम पडलं तर आम्ही आहोत ना काही मदत करायला. तेवढं मात्र. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची जे आहे, हे सगळं झाल्यानंतर आपण 1 मिनिट जे आहे सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि भरत करायला जे आहे श्रद्धांजली अर्पण करायची. आणि हे बगीचं जे आहे, तुम्ही इथले आमदार हो, ह्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये त्यांना तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा. बाकीचं आम्हाला सांगा. आणि ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडू आणि सगळ्यांना शांत राखण्याचं काम जे आहे, सांभाळण्याचं काम, हे तुमच्यावर सोपून मी इथून जातो आहे. धन्यवाद सगळ्यांना. आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते, आपल्या महाराष्ट्रातील ओबीसीचे संघर्ष योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे आणि ज्यांनी आपले लोकनेते, आपले दैवत आदरणीय मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ही ओबीसीची लढाई लढली आणि ओबीसींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ते आपले सर्वांचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, आपल्या परळीचे माजी मंत्री आदरणीय धनंजय भाऊ मुंडे, आज आपल्या वांगदरी गावामध्ये एक दुःखद प्रसंगाच्या निमित्ताने 4 शब्द बोलण्याची माझ्यावर वेळ आलेली आहे. गेले 2 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे ते आपण सगळेजण जाणता आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्या हक्काची लढाई भुजबळ साहेब असतील, आपले धनंजय भाऊ मुंडे साहेब असतील, आपल्या पंकजाताई असतील, आपले चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, जेवढे काही ओबीसी आपले नेतृत्व आहे ते नेतृत्व लढण्याचं काम करत आहे आणि आपला हक्क आणि आपला अधिकार कायम आपल्याला राहायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करत आहे. काल ज्यावेळेस आपल्या गावचा सुपुत्र भरतची बातमी माझ्या कानावर आली, मनाला वेदना